उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु श्री संत तुकोबाराय यांचा चार चरणाचा अभंग। आजच्या 6व्या दिवसाची सेवा, बरोबर ना? कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग। महाराज या अभंगामध्ये भाग्याचा उदय झाला म्हणतात संताच्या दर्शनामुळे, आणि माझं सुद्धा भाग्य उदयाला आलं। लोकांनी विचारलं, महाराज तुमचं भाग्य कशामुळे उदयाला आलं? तुम्ही आज नाही, बऱ्याच वर्षांपासून नाही, बऱ्याच जन्मापासून तुम्ही परमार्थ करता। याच्या अगोदर तुमचं भाग्य उदयाला आलं नाही का? आज कसं आलं? तेव्हा महाराजांना प्रश्न विचारल्यावर महाराज म्हणतात, उजळले भाग्य आता। याच्या अगोदर पण होतं, पण आता उजळलं माझं भाग्य। उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली। आता साधू संतांना चिंता कशाची असते? धन दौलत कमवण्याची नाही, परमार्थ रूपी भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याची चिंता, ती माझ्या जीवनातली असणारी चिंता मुळापासून नष्ट झाली, वारली। वारली म्हणजे मेली, बरोबर की नाही? आपल्याकडे एखादा माणूस मेला, जिवंतच मेला की त्याला आपण वारले म्हणतो, है की नाही? तुमच्याकडे काय म्हणतात? मेल्यावर वारलंच म्हणतात ना? आमच्याकडे मेल्यावरच वारलं म्हणतात। महाराज म्हणतात माणूस मेला, पण ती माझ्या जीवनातली चिंता तशी मुळापासूनच वारली, म्हणून माझ्या जीवनामध्ये आता चिंता राहिलेली नाही। कोणाची चिंता? परमार्थाची। कशामुळं? कारण संताच्या दर्शनामुळं भगवंताचं मला प्राप्ती झाली, पद्मनाभ नारायणाचं दर्शन झालं, आणि त्या पद्मनाभ नारायणाची मला प्राप्ती झाली, म्हणून माझ्या जीवनातली चिंता नाहीशी झाली। लोक म्हणले, एवढा मोठा पद्मनाभ नारायण असणारा भगवान परमात्मा तुम्हाला मिळाला, पण तो तुम्ही कुठं ठेवला? तेव्हा महाराज म्हणतात, साठविला हरी जी हे हृदय मंदिरी, त्याची सरली वेरझार झाला सफळ व्यापार। म्हणून महाराज म्हणतात, मी तो भगवान परमात्मा हृदयामध्ये साठविला। संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू, तो हृदयामध्ये साठवला भगवान परमात्मा। पर देवांनी हृदयामध्ये वास केला, कुणाच्या? साधू संताच्या। महाराज म्हणतात, माझ्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा मी साठवला। मग लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही भगवान परमात्मा साठवला, तुम्ही म्हणतात मी देव साठवला, पण तो कुठं सापडला तुम्हाला? एखादी वस्तू माणसाकडं हरवण्यासाठी असावी लागते, बरोबर ना? असावी लागते का नसावी लागते? आपल्याकडे एखादी वस्तू असावी लागते, मग तेव्हा ती हरवली, नंतर आपण शोधण्याचा प्रयत्न करतो। एखाद्या माणसाकडे आता 10 तोळ्याची चेन आहे, एखाद्या, आपल्याकडे नाही म्हणा, पण एखाद्या माणसाकडे 10 तोळ्याची चेन आहे, ती हरवली, तर तिला शोधण्यासाठी आपण जातो। पण एखाद्या माणसाकडे ती वस्तू नाहीच आहे, पण ती शोधण्याचे प्रयत्न करतात, तर प्रयत्न व्यर्थ जातील का सफल होतील? बोलत जा, बोलत राहिलं म्हणजे मला पण थोडस बरं वाटेल, नाहीतर काय माहित कुठं कोण्या कोपऱ्यामध्ये निद्रा दी कुणाला प्रसन्न जर झाली, तर मी इकडे कीर्तन करत बसल, तिकडे गाढ झोपेमध्ये असताना सगळेजण बोलत राहिलं म्हणजे कीर्तन बी चांगलं होतं। एखाद्याकडे वस्तू असावी लागते, बरोबर ना? महिला मंडळ, आता तुम्हीच माझ्या पुढे बसले म्हणजे तुम्हालाच विचारणार, एखादी वस्तू हरवली म्हणजे कोणाकडे असावं लागते? आपल्याकडे। ती हरवली, तिला शोधण्यासाठी आपण व्यस्त असतो। पण महाराजांना सुद्धा असं लोकांनी विचारलं की, महाराज तुम्ही देव हृदयामध्ये साठवला, पण तो तुम्हाला कुठं सापडला? महाराज म्हणले, कुठं सापडलेला नाही तो, तुका मने होता ठेवा, तो या भावा सापडला। देव फक्त भावाने सापडत असतो, शक्तीने नाही, पैशाने तर अजिबातच नाही, पण देव फक्त भावाने सापडतो। भाव कसा असावा लागतो? भाव बळे आकळे वेरवी ना कळे, का यातलं काहीच ना कळे? कळते ना, म्हणजे बरं होईल। हा, भाव बळे आकळे वेरवी ना कळे, कर्तव्य आवळे तैसा हरी। भगवान परमात्मा तो भावाने बांधलेला आहे, भक्तीने बांधलेला आहे, नाहीतरी पैशाने नाही। तुम्ही शक्तीने मानताल मी देवाला, मी शक्तीने प्रसन्न करून घेईल, पण शक्तीने सुद्धा तो प्रसन्न होत नाही, त्याला भावच लागतो। भाव कसा असावा लागतो? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझा भाव भगवान परमात्म्यानं ज्यावेळेस मी प्राप्तीचा मार्ग शोधला आणि भगवान मला प्राप्त झाले, त्यामुळे माझा पूर्वीचाच ठेवा होता देवाचा, आणि तो या जन्मामध्ये मला आता सापडला। आता 4 युगापासून भगवान परमात्म्याच्या सोबतच आहेत तुकाराम महाराज, पण याच्या अगोदर देव सापडला होता का नाही?
सापडला होता ना, देवाच्या सोबतच होते महाराज. पण याच्या अगोदर कधी महाराज म्हणले नाही की उजळले भाग्य. आता तर भाग्य उजळण्यासाठी सुद्धा काही काही करावं लागत. आणि काही काही लोकांना भाग्य उजळणं म्हणजे भरपूर काय अशा संसारातल्या गोष्टी. तुम्ही आम्ही सर्व संसारिकच आहेत. महाराज म्हणतात काही लोकांना भाग्य उदयासी येणे म्हणजे काही असे अर्थ काढतात ज्यांना एखाद्या माणसाला 5 मुली झाल्या संसारामध्ये, 5 मुली झाल्या आणि त्या मुलीच्या पाठीवरती एक मुलगा झाला. महाराज एक मुलगा झाला, काय म्हणतो आपण, आत्ता माझं कुठं भाग्य उदयाला आलं बुवा. सगळ्या गावाला पेढे वाटते ते कशानं, मुलगा झाल्यामुळं. काही माणसांना एखाद्या माणसाने नवीन घर बांधायचं ठरवलं तर घर बांधत असताना तो पाया खोदत असतात आहे ना, बरोबर आहे की नाही. तुमच्याकडे खोदतात का बगर पायाच, आमच्याकडे खोदतात पाया. पाया खोदत असताना त्या पायामध्ये सोन्याचा एखादा घडा सापडावा. आणि घडा सापडल्याच्या नंतर तो माणूस म्हणतो आता माझं भाग्य उदयाला आलं. याच्या अगोदर नव्हतं, घर तेच होतं, पण भाग्य कशामुळे उदयाला आलं. भाग्य तरी नो हे धन पुत्र द्वारा निकट वासवरा वासवरा तसं नाही. भाग्य तरी नोहे धन पुत्र द्वारा निकटवास बरा संतापाई. माझ्या जीवनात तसं नाहीये. माझ्या जीवनात कसं आहे माहितीये, या ठिकाणी मी आता आले, या धर्ममंडपामध्ये उभं टाकले आणि तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या सानिध्यामध्ये असताना 2 तास कीर्तन सेवा करायची मी माझं परम भाग्य समजेन. आणि या ठिकाणी गांधारावासारखी गायन करणारी मंडळी माझ्या नशिबानं मला लाभली बरं का. बरेच ठिकाणी काही काही कीर्तन मीच करायचं आणि महाराज तुम्हीच गाणं शेवटची चाल म्हणतात. महाराज तुम्ही गायक आहे ना, गाणं तुम्हीच. शेवटची चाल आम्हालाच आणि सुरुवातीची पण आम्हालाच. मग मधलं जे असते काही आपलं गबाळ मबाळ ते बाकीचे भजने करतात. बरं ते हे सर्व एवढं वातावरण प्रसन्न होण्यासाठी आणि एकमेव होण्यासाठी यालाही बी भाग्य लागत असतं. मी तर म्हणेल माझं किती जन्माचं भाग्य जेणेकरून या सर्व संत सज्जनांच्या सानिध्यामध्ये मला 2 तास राहायला भेटणार आहे. आता या ठिकाणी गांधर्वासारखी गायन करणारी मंडळी. महाराज नाव तुमचं? गजानन महाराज आणि तुकाराम महाराज. ओळख आहे आमचा, फक्त परिचय नाही. यापेक्षा असं म्हणेल मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आणि आमचे भावाची मुलगा म्हणजे आमचा भाषा म्हणलं तरी जमल, काही अडचण नाही. असे आमचे परमेश्वर महाराज कदम फुलदाबेकर यांनी सुद्धा सुंदर पकवाज वाजवतात. यांच्या सुद्धा 2 तास सानिध्यामध्ये आपल्याला तुम्हा सर्व संत सज्जनांच्या ही सेवा करून घ्यायची आहे. आणि नाही जरी सेवा करता आली तर तुम्ही सर्वजण मिळून करणारच येते अशी माझी अपेक्षा आहे. विठ्ठल त्यांच्या मनासारखी सिस्टम द्या म्हणजे झालं. म्हणजे आमचं काही नाही, फक्त बोलायचंय. त्यांना बरंच वाजवावं लागणार आहे. 7 दिवस वाजितच आलेत, इथून पुढे अजून वाजवायचंच आहे. फार अवघड असते. गायन करू लागलं का गायन आता इथं खूप सुंदर वाटतं, गोड वाटतं. पण घरी गेलं, प्रत्येकाच्या घरी संसार आहे. घरी गेलं बायकोला सांगू लागलं आजचं खूप कीर्तन सुंदर होतं, महाराज खूप चांगले होते, खूप गाण्याला मजा आली. बायको म्हणते इथं नका इवळू, घरीच इवळा. मर्दांग्या किती सुंदर असू द्या, किती सुंदर वाजू द्या, त्यानं बायकोला घरी गेला म्हणलं ना आजचं सुंदर, फार सुंदर कीर्तन होतं, वाजवण्यासाठी खूप मजा आली, सिस्टम 1 नंबरची होती, असं वाजवलं. सिस्टमवाल्या दादांनी सुद्धा सिस्टम नंबर 1 ची सोडली. बायको म्हणती मला नका थापा मारू, घरीच मारा.
वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावते, मास्तरची बायको म्हणते मला नका शिकू, पेंटरची बायको म्हणते तुमचं थोबाड रंगवीन, जास्त नका बोलू, है की नाही. महाराजाची बायको म्हणते मला नका कीर्तन शिकू, तुमचं ऐकणारे बाहेर भरपूर आहेत, मला नका शिकू, है की नाही. तसं भाग्य उदयाला येण्यासाठी महाराज म्हणतात या सर्व संत सज्जनांच्या सानिध्यामध्ये राहण्यात आलं आणि माझं भाग्य उदयाला आलं, संतांच्या सोबत राहिलो म्हणून भगवान परमात्म्याची मला प्राप्ती झाली आणि तो भगवान परमात्मा मी हृदयामध्ये साठवला. महाराज म्हणतात भाग्य उदयाला येणे, भाग्य उदयाला येणे. महाराज तुम्ही काय म्हणता आमच्या काही लक्षात येत नाही. तुम्ही म्हणता भाग्य उजळलं, पण नेमकं उजळलं कशामुळे उजळलं, का उजळलं आम्हाला एवढं तुम्ही सांगा, म्हणजे आमच्या डोक्यातला गोंधळ थोडासा थांबेल. तेव्हा महाराज म्हणतात गोंधळण्यासारखी काही गोष्ट नाहीये. भाग्य उदयाला येणं म्हणजे माझ्या स्वप्नामध्ये मी झोपेत असताना माझ्या स्वप्नामध्ये एका गुरुनी दर्शन दिलं मला आणि गुरुनी दर्शन दिल्यानंतर त्यांनी त्यांचं स्वप्नामध्येच नाव सांगितलं मला, पण त्या स्वप्नातल्या गुरुवरती मी विश्वास ठेवला. महाराज ते संत होते कोणते, बाबाजी सद्गुरु त्यांचं नाव होतं. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुना माळेकेची, ते बाबाजी होते. त्यांनी मला स्वप्नात येऊन दर्शन दिलं आणि स्वप्नात दर्शन दिलं नाही, फक्त मला अनुग्रह सुद्धा दिला आणि त्या स्वप्नातल्या गुरुवरती माझा विश्वास आहे. मला जेवायसाठी माझ्या गुरुनी मला तूप मागितलं, भोजन मागती तूप पावशरा, भोजन मागती तूप पावशरा, स्वप्नात विसर पडावा असं माझ्या गुरुनी मला मागितलं. काय? तूप. आताच्या कलियुगामध्ये तूप म्हणलं की चूप म्हणायले, कारण तूप फक्त ऐकायसाठीच राहिले, खायसाठी तर राहिलेलंच नाहीये. आणि महाराज लोकांच्या पंक्तीमध्ये वाढत असताना त्याला बाजारातून चमचा आणावा लागतो बघा, है की नाही. डाळ हाटायचा चमचा वेगळा, भाजी वाढायचा चमचा वेगळा आणि तुपाचा चमचा वेगळा. ज्या गाडग्यात राहतो त्यालाच रिकामं करतो, है की नाही. तसं गावामध्ये भरपूर काही चमचे असतात, सोबत राहतात त्याला संपवतात. इथं नाहीत म्हणा, इथे लोक सज्जन आहेत, अजून 2 तास राहायचं इथे मला. महाराज म्हणतात असा काही तुपाचा चमचा असतो बघा, पंक्तीमध्ये वाढत असताना त्या चमच्याला कुठंतरी तूप लागतं, मग इथं पडतं शेवटी डायरेक्ट मध्ये त्याला तर काहीच नसतं. महाराज तूप म्हणली चूप, महागायचंच नाही. कशामुळं? कारण महाग आहे तूप, है की नाही. बाकीच्या सगळ्या वस्तू स्वस्त असतील, त्याच्यापेक्षा महाग असतील, पण तूप आम्हाला परवडतच नाही महाराज. बाकी काही खायला परवडत, काही खाऊ नाही ते खातात, पिऊ नाही ते पितात, पण तूप खायला परवडत नाही. महाराजांनी स्वप्नात तूप मागितलं. आता तुम्ही म्हणताल प्रपंचिक माणसांना तुपाची गरज असते, पण परमार्थिक माणसाला तुपाची काय गरज आहे हो? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना. परपंचिक माणसाला तुपाची गरज आहे खाण्यासाठी. आम्हाला काही भाव माहित नाही म्हणा, कारण आम्ही फुकटाचं खातो ना. फुकटाचं म्हणजे आता ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी तुपाची वाटी आणतातच महाराजांना वाढण्यासाठी. पण महाराज म्हणतात परपंचिक माणसाला तुपाची आवश्यकता आहे, परमार्थिक माणसाला तुपाची आवश्यकता. पण परपंचिक पदार्थ महाराजांनी का मागला असावा? स्वप्नामध्ये येऊन काहीतरी अनेक वस्तू असते, अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यापेक्षा भारी त्यांची किंमत आहे, ज्यांच्यापेक्षा भारी त्यांचं मोल आहे, अशा मागल्या असत्या. पण महाराजांनी असं काही मागलेलं नाही, तूप मागितलं स्वप्नामध्ये येऊन. महाराज म्हणले तुपाचा काय प्रकार आहे? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. शास्त्र सांगतं की चित्ताला संसारामध्ये आपण चित्त म्हणतो की नाही, त्याला तूप म्हणतात संसारामध्ये. म्हणून महाराज म्हणले मला तो चित्त असणारा, म्हणजे जे एक भाग असतो परमार्थाचा त्याच्यामधला पावन भाग म्हणजे पावक्षर, असं महाराजांनी तुपाचा पावशर भाग मागितला. कोणाला? जगद्गुरु तुकाराम महाराजांना.
महाराज म्हणले मी जगद्गुरु तुकाराम महाराजांना पावशर भाग मागितला, पण महाराजांना काही वाटलं नाही, कारण त्यांना आनंद झाला. उलटा स्वप्नात येऊन मागितल्यामुळे आनंद झाला. जागृतीमध्ये दिलं असतं हे की नाही, पण स्वप्नामध्ये महाराजांनी मागितलं तरी बी महाराज द्यायला तयार होते. काय मागितलं? फक्त पावशर तूप. महाराज म्हणले मला खूप आनंद वाटला आणि माझ्या गुरूंनी मला फक्त पावशर तूप मागितलं, म्हणजे चित्त मागितलं. चित्त सगळ्यात महत्वाचं असतं परपंचामध्ये आणि परमार्थामध्ये सुद्धा. परपंचामध्ये बघा तुम्ही, एखादी सून असती, तिचं घरामध्ये लक्ष नसलं की सासू म्हणती हिचं चित्त नाही संसारामध्ये, सगळं वाटोळ करण्याचे लक्षण आहेत. आणि परमार्थामध्ये सुद्धा चित्तच लागतं महाराज. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. हे त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमे, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. संसारामध्ये चित्त लागतं आणि परमार्थामध्ये सुद्धा चित्त लागतं. महत्वाचा भाग म्हणजे चित्त असणं. म्हणून महाराज म्हणतात मी चित्त मागितलं. परपंच परमार्थामध्ये सुद्धा चित्त नसेल तर तो परमार्थ व्यर्थ आहे म्हणतात महाराज. आता तुमचं चित्त, आता काही लोकांचं बघा तुम्ही, आता इथं आले त्या धर्ममंडपामध्ये, पण काही लोकांचं असं आहे बघा, घरून येते वेळेस लॉक ओढला असेल का नाही, कुलूपी व्यवस्थित लावला असेल का नाही. काही माणसं असं बसतात बघा, महाराज बी दिसला पाहिजे, कीर्तन बी दिसलं पाहिजे आणि चप्पल सुद्धा दिसली पाहिजे, कीर्तनात बसतात. मग याला म्हणायचं चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त परपंच संसारामध्ये सुद्धा चित्त लागतं. म्हणून महाराज म्हणतात परमार्थामध्ये तुम्हाला चित्त लागतं. चित्त हा महत्वाचा भाग आहे. काही ठिकाणी देवाला भावाने जिंकता येतं आणि चित्ताने सुद्धा जिंकता येतं. एका ठिकाणी लक्ष लावलं की त्याला वेधलं जातं. म्हणून महाराज म्हणतात माझा भाव असणारा भगवंतावर आणि संतावरती असणारा दृढ भाव आहे, एकनिष्ठ भाव आहे. त्या भावाने असणारा भगवान परमात्मा मला प्राप्त झाला. आणि तो भाव कसा असतो? भाव बळे आकळे वेरविना कळे, नाहीतर मला इथं काहीच न कळे. कीर्तनामध्ये बसलो पण मला काहीच नाही कळत, असं होऊ नये. भाव असावा लागतो. त्या भावाने देवाला बांधता येतं आणि तो भाव सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणून महाराज म्हणतात काही ठिकाणी बघा तुम्ही, आता महाराज म्हणले तुम्ही एवढे कीर्तन करता, रात्रंदिवस फिरता, 7 दिवस सप्त्याला जात असता, पण देव कुठं आहे हो सांगा? आम्हाला काय अजून स्वप्नात बी आलं नाही. आमच्या पावकुलूचे टाळ छटाकावर येऊन बसलेत वाजून. अजून आमच्या स्वप्नात सुद्धा देव येत नाही. तुम्ही म्हणता भावाने देवाला बांधता येतं, मग कुठं आहे देव मला सांगा बरं. काही लोकांचे, नास्तिक लोकांचे विचार आहेत महाराज, की तुम्ही ज्याच्या पाठीमागे लागता तो आहे का सत्य मला सांगा फक्त. मला म्हणायचं आहे, सिद्ध करून दाखवायचं का? कुणाला देव बघायचंय फक्त हात वरी करा. कुणालाच नाही बघायचं, इतक्या कुणालाच बघायचं नाही, बाकी सगळ्यांना देव बघायचंय. पण देव बघत असताना काय करावं लागेल? भाव असावं लागेल हृदयामध्ये, है की नाही? मला एक सांगा, देव आहे हे सिद्ध करून दाखवू. अगोदर मागच्या 2 वर्षाखाली कोरोना होता महाराज. कोरोना होता, किती लोकांनी कोरोना पाहिला मला सांगा? किती लोकांनी कोरोना पाहिला? सगळ्यांनीच पाहिला. कसा होता हो तो? काळा होता का गोरा होता? कोरोना कसा होता? काळा होता का गोरा होता? कुणी पाहिला? तरी पण 2.5 वर्ष भारत देश बंद होता की नाही, हे तर सिद्ध मान्य करताल ना? माझं कीर्तन ऐकत असताना सर्व अंगाची डोळे करून ऐका. अगदी वेळेत आणि मोजक्या वेळामध्ये संपूर्ण कीर्तन तुम्हाला सांगण्याचे मी प्रयत्न करीन. कोरोना कोणी पाहिला? ज्यांनी पाहिला त्यांनी फक्त हात वरी करा. कुणीच नाही पाहिला. तरी पण भारत देश बंद होता की नाही? 2.5 वर्ष होता ना. मग कोरोना आहे का नाही? नाही कसं म्हणावा? आहे की नाही कोरोना? कोरोना आहे, पण तो पाहिलाय का कुणी? त्याला पाहण्यासाठी काय करावं लागेल? एका किटची गरज लागते. ती किट असते
त्या किट मध्ये जेव्हा आपण टेस्ट करतो तेव्हा त्या किट मध्ये ते कोरोना दिसतो आपल्याला, कोरोना आहे का नाही. मग कोरोना आहे का नाही त्याची किटची गरज लागते. तसं भगवान परमात्मा सुद्धा आहे का नाही त्या ठिकाणी सुद्धा विश्वासाची गरज लागते. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात माझा संताच्या चरणावरती भाव आहे आणि त्या भावाने मी देव पाहिला. देव पाहिला नाही नुसतं, मला मी प्राप्त करून घेतला आणि प्राप्त करून घेतलेला भगवान परमात्मा माझ्या सानिध्यामध्ये राहतो. मी देवाच्या सानिध्यामध्ये राहतो. म्हणून म्हणतो मी आता भागी माझं उदयाला आलं. आता काही लोक म्हणतील आताच का आलं मग महाराज. खरंच माझं भागी उदयाला आलं. कधी आलं? जेव्हा मी कीर्तनामध्ये आले. जेव्हा मी कीर्तनामध्ये आले तेव्हा माझं भाग्य उदयाला आलं. काही या ठिकाणी आता सर्वच जण कीर्तन ऐकायलाच आले असं आहे का बरं? खरं सांगा, अगदी मनाभावातून सांगा. तुम्ही खरंच इथं बसलेले सर्वच जण किती टक्के लोक कीर्तन ऐकण्यासाठी आलेले आहेत? काही लोक म्हणले 5 दिवस कीर्तन झाले, 5 महाराज पाहिले, पण 6व्या दिवसाचा महाराज कसा एवढं तरी बघून येऊ आपण. किमान महाराज तरी बघण्यासाठी तुम्ही आले. 5 दिवस बघले महाराज, पण 6वा महाराज कसा आहे हे बघण्यासाठी काही लोक आले. तरी त्यांचं भागी उदयाला आलं असं म्हणायला अडचण नाही. धर्म मंडपामध्ये तुम्ही जेव्हा परमार्थाच्या सानिध्यामध्ये, साधू संतांच्या सानिध्यामध्ये तुम्ही येतात तेव्हा तुमचं भागी उदयाला आलं असं म्हणायला अडचण नाही. बरं, काही लोक म्हणले 6-5 दिवस कीर्तन झाले. काही लोकांनी कीर्तन केले, महाराज लोकांनी कीर्तन सांगितले. कुणाचं आवडले, कुणाचं नाही आवडले, कुणाचं आवडले, कुणाचं नाही आवडलं, कुणाचं सांगणं आवडले, कुणाचे विनोद आवडले, कुणाचं गायन आवडलं. आता 6व्या दिवसा महाराज कसा आहे त्याचं काय आवडते बघूत म्हणले. विठ्ठल म्हणून म्हणतात माझ्या स्वप्नामध्ये येऊन मला गुरुने उपदेश केला, त्या ठिकाणी माझं भाग्य उदयाला आलं असं म्हणायला अडचण नाही. म्हणून तुमचं सर्वांचं सुद्धा भाग्य उदयाला येईल. पण कधी येईल? तुम्ही ज्यावेळेस साधू संतांवरती विश्वास ठेवताल त्यावेळेस. नाही तर काही लोक म्हणतात महाराजच कसा असतो, काय कसं काय ओळखाव? तो नेमका पॅन्टवर आहे का धोत्रावर आहे? ओळखायचा महाराज कस काय? नेमका महाराजच आमच्या लक्षात येत नाही. काही लोक म्हणतात तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे, पण कीर्तन नेमकं काय असतं आमच्या काही लक्षात येत नाही. आता तुम्ही म्हणताल असं कसं काय म्हणाला. ज्यावेळेस मी वर्धा तालुक्यामध्ये गेले तिथे कीर्तन केलं, 2 तास कीर्तन केलं. कीर्तन झाल्याच्या नंतर एक महिला उठली, म्हणली ताई नमस्कार. आता रामकृष्ण हरी म्हणायचे तर काही त्यांना, पण ज्यावेळेस उठले आणि नमस्कार तुम्ही काय सांगितलं हो इतका वेळ? म्हणले कीर्तन. हे कीर्तन असं असतंय वय? नाही, मला वाटलं कीर्तन काही दुसरंच असतंय काही. हे तर आम्ही रोजही बघतो, कुठं मोबाईल वर बघतो, टीव्ही वर बघतो. हे असलं असतंय वय? हो, असंच कीर्तन असतंय. मला वाटलं कीर्तन काही याचा वेगळा प्रकार असतो काही. आता तुम्ही परभणी जिल्ह्यातून आले म्हणजे वेगळा कीर्तन काहीतरी वेगळं असेल म्हणले. म्हणलं कीर्तन काही वेगळं नसतो. आता बघा तुम्ही काही आताच्या ह्या रूढीमध्ये, आता ह्या नवीन ह्या युगामध्ये भरपूर काही गाणे निघाली महाराज. त्या गाण्याचं मोल करू नये, लेखकांचं सुद्धा आणि गायकाचं सुद्धा. एवढे गाणे निघाले, पण मला सांगा ते पहिलं गाणं गेलं, दुसरं गाणं नवीन आलं की ते बोर होतं. आपण म्हणतो एक बंद कर, दुसरं लाव, नवीन आलेलं नवीन लाव. पहिलं गाणं बोर होतं आपल्याला, नवीन टाक म्हणतो, नवीन टाक काहीतरी. पण आपण भगवान परमात्म्याच्या युगे 28 विठेवरी उभा है की नाही. 28 युग होऊन गेले. त्याच्या अगोदर किती युगापासून रूप पाहता लोचिनी सुख झाले हो साजनी हा अभंग आला. कधीतरी बोर झालाय का हो? कधीतरी कोणी म्हणलं का त्याला जुना झालाय तो आता नवीन बदलून म्हणा, कीर्तनात काहीतरी वेगळा म्हणा, तो अभंग नका म्हणून आता दुसरा अभंग म्हणा, असं आहे का? ते कधीच बोर होत नाही. त्याची रचनाच अशी आहे, कारण माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी माऊलीने रचना केलेली आहे. ती रचना कधी बोर होणारी नाही. पण बाकी काही बोर होईल, पण परमार्थ कधी बोर होत नाही. म्हणून विठ्ठल विठ्ठल मग महाराज म्हणले आता माझं सुद्धा भाग्य उदय येणार आहे, पण साधू संतांच्या सानिध्यामध्ये राहायचं. पण संत कोण आहेत मला नेमकं कळलं नाही महाराज.
मला संताचं दर्शन एकदा झालं म्हणजे मला बरं वाटेल, तेव्हा माझं सुद्धा भाग्य उदयाला येईल. तुमचं भाग्य उदयाला आलंय, पण आमचं राहिलेलं आहे, आम्हाला सुद्धा भाग्य उदयाला आणायचं आहे. त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? साधू संतांच्या सान्निध्यामध्ये राहावं लागेल. कुणी विचारलं? नारदांनी. कुणाला? भगवान विष्णूंना विचारलं. नारद ज्यावेळेस ब्रह्मांडामध्ये गेले आणि तिथं भगवान विष्णू शेण वगैरे होते, म्हणजे झोपले होते आपल्या ह्या भाषामध्ये. झोपेत असताना नारद गेले, नारायण 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 करीत. आणि तिथं गेल्याच्या नंतर नारदांनी विचारलं कुणाला? भगवंताला, देवा नेमका संत काय आहेत, मला त्यांचा थोडासा महिमा सांगा, म्हणजे माझं सुद्धा भाग्य उदयाला येईल. तेव्हा भगवंताने सांगितलं, मृत्यू लोकामध्ये जा. मृत्यू लोकामध्ये तू जाशील तेव्हा तिथं तुला एका कुपाटीवरती सरडा भेटेल बसलेला, आणि तो तुला संताचा महिमा सांगेल. नारदाला एक क्षण हसू झालं. आता बघा तुम्ही, मृत्यू लोकामध्ये सरडा सुद्धा संताचं महात्म्य म्हणजे महत्व सांगेल, वर्णन सांगेल, आणि तो कलियुगामध्ये आहे. आश्चर्यचकित गोष्ट होण्यासारखी आहे. तेव्हा नारद महर्षी कलियुगामध्ये आले आणि भ्रमण करत असताना त्यांना एका कुपाटीवरती सरडा दिसला. दिसल्याच्या नंतर त्या सरड्यानं नारदाला पाहिलं आणि नारद महर्षीने दर्शन घेतलं. कुणाचं? सरड्याचं. म्हणले, महाराज कृपा करून मला संताचा महिमा सांगा. त्या सरड्याने जेव्हा नारदाकडे पाहिलं आणि देह सोडून दिला, प्राण सोडून दिला. त्या ठिकाणी प्राण सोडल्याच्या नंतर नारद म्हणले, आता अवघडच झालं. भगवंतांनी मला इथपर्यंत पाठवलं, जो संताचा महिमा मला सांगणार आहे तोच या ठिकाणी मरण पावला. आता कुणाला विचारायचं? परत भगवंताकडे जायचं. भगवंताकडे गेले, म्हणजे देवा तुम्ही जे सांगितलं तो मरण पावला, आता काय करावं? म्हणले, एका आंब्याच्या झाडावरती पोपट बसलेला आहे. पोपट सर्वांनी पाहिलाय, बरोबर आहे? पोपट बसलेला आहे, तो पोपट तुम्हाला सांगेल म्हणले संताचा महिमा. नारद महर्षी परत आले, आंब्याच्या झाडावरती पाहिलं, पोपट बसलेला होता. नमस्कार केला आणि म्हणले, महाराज कृपा करून मला तुम्ही संताचा महिमा सांगा. आता पोपटाने नारद महर्षीकडे पाहिलं आणि प्राण सोडून दिला. परत नारद निराश झाले आणि म्हणले, हे सांगणार होतं, हे पण मरण पावलं, आता नेमकं काय करायचं? परत भगवंताकडे गेले. देवा तुम्ही माझी काही चेष्टा मांडली, ज्यांच्याकडे पाठवता तो मरण पावतय. म्हणले, मग आता नाही. म्हणले, आता तुम्ही काय करा, एका राजाला 12 वर्षांनी मुलगा झालेला आहे. 12 वर्षांनी मुलगा झालेला आहे, तो मुलगा तुम्हाला संताचा महिमा सांगेल. आता ते नारदांना वाटलं, जर मी गेलो परत हे जर मरण पावलं, 12 वर्षांनी झालेलं पोर जर मरण पावलं, तर राजा मला फासा उलट केल्याशिवाय राहणार नाही, मला तर 100% मारावंच लागणार आहे. पण म्हणली, देवा मी जातो, पण असं काही होऊ नये. असं जर घडलं तर मला राजा सोडणार नाही, मला तिथून वापस कलियुगातून काही वरती येऊ देणार नाही. भगवंताने सांगितलं, निश्चित होऊन जा, तुला तसं काही होणार नाही आणि तो मुलगा सुद्धा मरण पावणार नाही. नारद भीतीनं त्या राजाकडे गेले. राजवाड्यामध्ये गेलेत असताना ते मुलगा खेळत होता. त्या मुलाकडे पाहिलं, नमस्कार केला, दर्शन घेतलं. म्हणले, महाराज मला तुम्ही कृपा करून या ठिकाणी संताचा महिमा सांगा, जेणेकरून माझं भाग्य उदयाला येईल. ते मुलगा म्हणला, महाराज तुम्ही किती वेडे आहेत. कोण म्हणतं? तो छोटासा मुलगा नारदाला म्हणतो, महाराज तुम्ही किती वेडे आहेत. तुमच्यामुळे मी मनुष्य देहामध्ये परत रूपाला जन्माला आलोय. तुमच्यामुळे माझा मनुष्य देह मला प्राप्त झाला, कारण मी पूर्वी जन्मामध्ये सरडा होतो, तुमचं दर्शन झालं, मुक्ती प्रदान झाली. पुढच्या जन्मामध्ये मी असणारा पोपट होतो, आणि पोपट झाल्याच्या नंतर तुमचं दर्शन झालं, त्याही योनीमधून मी मुक्त झालो, आणि तुमच्या कृपा आशीर्वादाने मला परत हा मनुष्य देह मिळाला. याच्यापेक्षा भाग्य काही सांगू? अभंगाच्या पहिल्याच्या उजळले भाग्य आता, आता उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, आता उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता.
चिंता वारली संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडला. त्या संताच्या कृपा आशीर्वादामुळे मला मनुष्य देह प्राप्त झाला म्हणून माझ्या जीवनातली चिंता असणारी वारली. काही काही लोकांना विनाकारण चिंता असते बघा. इथं बसायचं धंड इथं असतं, चित्त कुठंतरी दुसरीकडेच असतं. जवळी नाही चित्त काय मांडिले से प्रेम, काय मांडिले से प्रेम, काय मांडिले से प्रेम. जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेम, काय मांडिले प्रेम, काय मांडिले. जवळी नाही चित्त काय मांडिले से प्रेम, काय मांडिले से प्रेम, काय मांडिले से प्रेम. जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेम, काय मांडिले से प्रेम, काय मांडिले वा जोरदार टाळ्या होत्या एकदा. गायनाचार्यासाठी सुद्धा आणि मृदंगाचार्यासाठी सुद्धा. काही काही ठिकाणी अशी जोड लागते बघा. आनंदच वेगळा आहे. तो ब्रह्मांडाच्या ठिकाणी सुद्धा भेटणार नाही. तो मृत्यू लोकामध्ये हा आनंद आहे. त्याला घेणारा पाहिजे फक्त. ज्यांना कळालंच त्यांनाच आनंद आहे. बाकीच्यांना म्हणतात काय इवळायले काय वाजवायले, हे आपलं सारखंच म्हणत राहतात. महाराजांना काही सांगू द्यायचं, पण काही लोकांना ज्याचा आनंद आहे त्यांना खूप बरं वाटतं. हे ज्यांना याच्यातलं कळालं त्यांना खूप आनंद आहे. ज्यांना नाही कळालं त्यांना आनंद नाही. जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत. काही काही ठिकाणी कीर्तनात बसतात, पण काही काही त्यांना कुठली चिंता असते काय माहिती. चित्त इथं असतं म्हणजे धंड इथं असतं, पण चिंता बाहेरची असते. भरपूर काही चिंता असते. माई त्यांनी जेवण केलं असेल का नाही. काही येतात आता लेझिम खेळतच. मला आता काही कुठं मारतात काही, तिकडं वाटाकडं लक्ष असते. बसती कुठं कीर्तनामध्ये, आणि ध्यान सगळं तिकडं रस्त्याकडे असतं. येते का तिकडून, इकडून पाठीमागून घरी गेला असेल का. दाराला तर वाजित नसेल ना. दार मी लावूनच आले, पण चाबीच माझ्या कमरेला आली. कुठं पप्प्याचा पप्पा इकडंच येते की आता. काही काही चिंता असते. परमार्थामध्ये इथं बसल्यानंतर कुठलीच चिंता करायची नाही. महाराज म्हणतात मी इथं संताच्या सानिध्यामध्ये राहतो म्हणून माझी चिंता मुळापासूनच वारलेली आहे. म्हणजे मला चिंताच नाही. कशामुळे नाही, कारण मी संताच्या संगतीमध्ये आहे. इथं आल्यानंतर चिंता करायची गरज नाही. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. भगवंताला तुझी सर्व चिंता आहे. आपल्याला चिंता करायची गरज नाही. काही काही आपण संसारामध्ये जन्माला आलोत, पण आपल्याला देवापेक्षाही जास्त चिंता लागते. माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझं कसं. ज्यांना 2 मुलं झाली त्यांना सुद्धा असं आहे, ज्यांना नाही त्यांना सुद्धा असं आहे, आणि ज्यांना 10-12 झालीत मुलं त्यांचं सुद्धा असं आहे. म्हणजे कसं आहे माहितीये का, एक म्हातारा होता आणि सप्त्यामध्ये आम्ही जेवायला गेलो त्यांच्या घरी. म्हणते बाबांनी स्वयंपाक केला, स्वतः बाबाने स्वयंपाक केला. म्हणलं बाबा तुम्ही स्वयंपाक कसं करता. माय कुठे गेली. म्हणले माय मोठ्या लेकाच्या इथं गेली. म्हणले माय मोठ्या लेकांच्याकडे गेली. मग तुम्ही इथं स्वयंपाक. म्हणले हो. मग आता 10-12 दिवस करायचं असेल. म्हणले 10-12 दिवस नाही 12ही महिने करतो. म्हणले कस काय, कारण मला 12 मुलं आहेत म्हणले. म्हणलं बापरे. हा म्हणले पहिल्याचा नंबर लागतो. म्हणले पहिल्या सुनाचा डिलिव्हरीचा. तिची डिलिव्हरी होती 2-3 महिने तिकडे राहती सासू. तिथून आली का लगेच दुसरीचा नंबर लागतो. मग तिथलं 2-3 महिने झाला का तिच्याकडे जाती. तिच्या इकडे झालं का तिसरीकडे जाती. असा 12 महिने फिरत असती म्हणले. आणि तिचं फिरणं झालं, ज्यावेळेस घरी यायचा नंबर लागला की लगेच पहिलीची डिलिव्हरी येते म्हणले. मग म्हणले मला 12ही महिने स्वयंपाक करावा लागतो. आता तुम्ही सांगा, ज्यांना लेकरं आहेत 2 आहेत तरी दुखी आहेत, 1 आहे तरी दुखी आहे. एकाचं काय असं खरं असतं म्हणतो. हो द्या अजून 1-2. आणि ज्यांना 12 आहेत त्यांचं सुद्धा चिंताच आहे महाराज. मग संसारामध्ये चिंताच आहे. फक्त वरचं टिंब काढलं का मग माणूस चित्ता होतो. पण ते चित्ता होण्याच्या अगोदर चिंता सोडली ना परमार्थामध्ये, मग टेन्शन राहत नाही. विठ्ठल विठ्ठल आता तुम्ही म्हणताल महाराज तुम्हाला काय 2 तास सांगायचं निघून जायचं, पण तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे तुम्ही संसारिक असल्यावर तुम्हाला कळलं. बरोबर आहे की नाही. तुम्हाला काय महाराज लोकांना सांगायचं लागले, तुम्ही आपलं सांगता आणि सरळ निघून जाता.
पण बाकी 12ही महिने संसाराची चिंता आम्हाला असते, त्याचं संसाराचं डोक्यावरती वज घेऊन आम्ही फिरत असतो, है की नाही? पण तुम्हाला चिंता नाही का? हो नाही. खरंच सांगू का तुम्हाला, आता कीर्तनामध्ये सांगायची म्हणजे, खरं सांगायचं म्हणजे अभंगाचं विश्लेषण सांगलं पाहिजे, अभंग सोडवला पाहिजे, पण काही काही ठिकाणी आपलं सुद्धा सांगावं लागतं. महाराज म्हणजे वरून दिसतंय किती सुंदर आणि त्याच्या हृदयामध्ये दुःख किती आहे, तरी सुद्धा तो एवढं सुंदर कीर्तन करते या ठिकाणी उभं टाकून. ही फक्त ताकद परमार्थाची आहे. तुम्हाला सांगते, मी तुम्हाला सांगेन महाराज, की ज्या ठिकाणी माणूस कीर्तन करतो त्या ठिकाणी कुठलीही चिंता राहत नाही, कीर्तन ऐकणाऱ्याला सुद्धा राहत नाही. तुम्ही म्हणताल कीर्तनच करावं का, मग आम्ही पण तसं नका करू, पण ऐकणाऱ्याला सुद्धा राहत नाही, परमार्थ करणाऱ्याला सुद्धा चिंता राहत नाही. कारण परमार्थ करत असताना मी कुठलीही चिंता करत नाही, ती चिंता असणारी माझी मुळापासून तुझी चिंता त्यासी सर्व तुझी चिंता त्यासी सर्व तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी. तुझी चिंता त्याची सर्व, तुझी चिंता त्याची सर्व. आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीनं भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. भगवंताला चिंता माझी, मला चिंता नाही, कारण माझी चिंता मुळापासून वारली महाराज. कशामुळे? भगवंताच्या भक्तीमुळे वारली. तुम्ही म्हणताल कीर्तन आतापासून करताय काय? नाही, लहानपणापासूनच भजनाचा छंद परमार्थामध्ये राहत असल्यामुळे भगवंताच्या भक्तीची ओढ लागली महाराज, आणि ते हृदयामध्ये पूर्ण शरीरामध्ये रुजली पाहिजे भक्ती, तेव्हा तिचा कुठेतरी गोडवा लागतो. तसं महाराजाच्या जीवनात सुद्धा तसं आहे महाराज. महाराज म्हणतात, माझ्या संसारामध्ये 18 पिढ्या दलिंद्री. जगद्गुरु तुकोबाराय इतका श्रीमंत जगात माणूस झालाही नाही आणि होणार सुद्धा नाही. इतका श्रीमंत माणूस, पण एका टाइमाचं जेवायला सुद्धा नव्हतं महाराज. ज्यावेळेस आमची जिजामाई दळण दळत बसती आणि दळत असताना त्याची एक भाकरी झाली महाराज, एवढी एवढी बाजरी ती आणली आणि जात्यावरती दळली, आणि आता ती धन्याला द्यायची अर्धी आणि आपण अर्धी खायची. अन्न करता एक पत्नी मेली, आमची दुसरी जिजामाई, आणि त्या जिजामाईनं आमच्या ती बाजरी आणून दळायची, जात्यावरती दळणं झाल्याच्या नंतर त्याची एक भाकरी व्हायची. ती भाकर खात असताना जिजामाईच्या डोळ्यातून अश्रू व्हायचे. कशामुळं? एवढा श्रीमंत माणूस, पण एका टाइमाचं जेवायला सुद्धा नव्हतं, पण तरी त्यांच्या जीवनामध्ये चिंता होती का? त्यांनी कधी चिंता केलेली नाही, कारण चिंता करण्यासारखं काही नव्हतंच. माऊली आमुची पांडुरंग, माऊली आमुची पांडुरंग, माऊली आमची पांडुरंग, माऊली आमची पांडुरंग. नाही आमाची वस्त्रया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग, माऊली आमुची पांडुरंग. नाही आमचुटा वस्त्रया काटाची, माऊली आमची पांडुरंग, माऊली आमची पांडुरंग. नाही आमुची चिंता वस्त्र या पोटाची, माऊली आमची पांडुरंग. आम्हाला कपड्याची चिंता नाही आणि पोटाची चिंता नाही. एका दिवशी जिजामाईनं भाकरी थापली, दुरडीमध्ये टाकली, आणि आता जेवायला वाढणार मालकांना, कुणाला? जगद्गुरु तुकोबाराय यांना. तेवढ्यामध्ये भगवान परमात्म्याने एका भिकाऱ्याचं रूप घेतलं आणि म्हणला, माई मला जेवायला घाल थोडस. आता दुरडीमध्ये भाकरी तर एकच होती, दोघांनी अर्धी खायची. जगद्गुरु तुकोबाराय उठले, भाकर घेतली आणि डायरेक्ट त्यांच्या झोळीमध्ये टाकली.
जिजामाया आली आणि डोकं बडवायला लागली, काय करावं म्हणली, एवढा वेडा आहे आमचा मालक. स्वतःच्या पोटाची सुद्धा ज्याला चिंता नाही त्याची चिंता कोण करतं? भगवान परमात्मा करत असतो. आपण तुम्ही आम्ही करून उपयोग नाही. संसाराची प्रत्येकाला चिंता आहे, पण चिंता करत असताना त्याच्यामध्ये मार्ग सापडत नाही. तुम्हाला चिंतेमधून मार्ग जर सापडायचा असेल तर तुम्हाला परमार्थ करावा लागेल. परमार्थातून निश्चितच संसाराचा मार्ग सापडत असतो असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. कशामुळं? कारण त्यांनी ते करून दाखवलंय, अनुभवलंय. अनुभव आले अंग तो ह्या जगा सांगत असे. दुसऱ्यांना सांगणं सोपं आहे, पण करणं फार अवघड आहे. जेव्हा स्वतः माणूस परिस्थितीमध्ये असतो, जेव्हा भोगत असतो, तेव्हा दुसऱ्याला सांगायला सोपं जातं. आणि जेव्हा समोरचा माणूस खूप श्रीमंत आहे, सुखामध्ये आहे, त्याला जर विचारलं ना तुझ्या सुखाची किंमत काय, त्याला सांगता येणार नाही. कारण आपण दरिंदे असतो. आपण दरिंदे, आपल्याला सुखाची किंमत माहित नसते. कारण आम्हाला 12 गाव फिरायचं असते, है की नाही? आणि 12 गाव फिरत असताना सुखाची किंमत कळेल का? आज इथं जरी आम्ही पोळी भाजी भजे कुरड्या पापड जरी खाल्ले असतील, पुढच्या गावाला जाईपर्यंत हे राहतं का? नाही. लगेच उद्या पोटाची चिंता आहे. तिथे गेल्यानंतर जेवायला कुठं होतं की, राहायला कुठं ठिकाण असतं की, याची चिंता आपल्याला आहे. पण भगवंताला चिंता नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात चिंता करायची गरजच नाही, कारण तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. काही काही जीवनामध्ये आपण प्रत्येक गोष्टीचा खेद करत असतो. काही म्हणजे संसारामध्ये एखादी वस्तू हरवली, सापडली, नाही सापडली तरी आपल्याला तिची चिंता लागत असते. नवरा चांगला भेटला का बायको चांगली भेटत नाही, बायको चांगली भेटली का नवरा चांगला भेटत नाही. आणि ह्या दोन्ही मध्ये जरी चांगली भेटली तर संतान चांगली निघत नाही. पैसा एवढा कमवा तुम्ही, एवढा कमवा की त्याच्यावर तुमचं फक्त जीवन जगलं पाहिजे. पण संतती अशी कमवा की जेणेकरून त्या संततीनं तुम्हाला आयुष्यभर पोचलं पाहिजे. बरोबर आहे? कारण तुम्ही कमवलेल्या संपत्तीवर जर मुलगा उद्या व्यसनी निघाला आणि त्याने पूर्ण प्रॉपर्टी असणारी गमवली तर चिंता कुणाला आहे? तुम्हाला आहे. तुम्ही दुःखी होणार आहे उद्या. म्हातारपणामध्ये वयामध्ये जेव्हा माणूस आपले हातपाय बसतात, उठता येत नाही, चालता येत नाही, त्यावेळेला आपल्याला फार दुःख लागतं. कशामुळे लागतं? कारण मुलगा आपल्याला व्यवस्थित बोलत नाही. म्हातार वय झालं, मुलगा बोलत नाही व्यवस्थित, सुनबाई व्यवस्थित बोलत नाही, त्यावेळेस मग म्हणावं लागतं. काय म्हणावं लागतं? तळ हाताच्या फोडावानी मुलाला कितीतरी जपलंय र, पण लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई. आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई. नवऱ्याच्या कानात म्हणते तुमचे माय बाप पाहिजेत नाही. नवऱ्याच्या कानात म्हणते तुमचे माय बाप पाहिजेत नाही. अहो जमीन बंगला शेती बाडी पोराच्या नावानं लिहुलाई रे, लिहुलाई रे, लिहुलाई रे. अन लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. लग्न झाल्यावर माय बाप सोडून. काय म्हणतात आई वडील? सगळं असणार, जमलं आपलं बंगला असेल, जमीन असेल, प्रॉपर्टी जेवढी काय, आपण काय म्हणतो मुलगा माझा आहे, तो मला आयुष्यामध्ये कधी दुःख देणार नाही, त्याच्या नावानं आपण लिहून टाकतो. पण तुम्हाला एक माता मौल्यानं सर्व पुरुष मंडळी सुद्धा एक विनंती आहे, तुम्ही एवढं कमवा पण तुमच्या नावानं 2 एकर तरी ठेवा. 2 एकर जर तुमच्या नावानं जमीन असेल, त्याच्यातली 1 एकर जरी मुलगा घेत असेल तर त्याची 1 एकर तरी तुमच्या नावानं ठेवा. ती आता आयुष्याची काळाची गरज आहे महाराज. कारण तुम्ही जर तुमच्या नावानं जर प्रॉपर्टी ठेवणार नसाल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कोणीही पोचणार नाही. तुम्हाला म्हणावं लागेल पडक्या छपरात कसं राहावं, काय खावं आणि काय ल्यावं, या म्हातारपणात सांगा कुठं कामाला आम्ही जावं. अशी तुमची अवस्था होऊ नये यासाठी महाराज म्हणतात संपत्ती एवढी कमवा तुमचं आयुष्य सुखात गेलं पाहिजे, पण एवढी कमवू नका की तुम्ही कमवलेल्या संपत्तीवर संतती वाईट निघू नये. संतती जर वाईट निघाली तर तुमच्या आयुष्याचा खोळंबा झाल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत आपल्याला हात आहेत पाय आहेत तोपर्यंत म्हणलं ना चला की तीर्थयात्रेला, राधाताईने दिंडी काढली म्हणा आळंदी ते पंढरपूर,
तुम्ही काय म्हणता? नाही नाही, ते यायलाच पाहिजे. नाही तर कसं आहे माहितीये का, घरी गावात गेल्यावर गावातली पण लोक आलीत ना आमच्या, त्यांनी म्हणून नाही तुमच्या कीर्तनाला कुत्र सुद्धा नव्हतं, ते बी यायलाच पाहिजे ना. म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही कमवलेलं धन असेल तर ते तुमच्या जवळ सांभाळून ठेवा, पण मुलाला असे संस्कार द्या की त्यांना आयुष्य, तुमचं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत तुम्हाला त्यांनी देवासमान मानलं पाहिजे. आई वडील हे देवासमान, आणि आई वडील हे देवासमान आहेत मी असं सांगते, पण आयांनी सुद्धा चांगलं वागलं पाहिजे. नाही तर महाराजांनी चांगलं देव म्हणा म्हणले आम्हाला, महाराज म्हणले रात्रीच देव म्हणा आम्हाला, सुनबाईला कचके कुचके हाणले की लगेच तुम्हाला मधल्या खोलीत फेकती, कुलूप लावा त्या दरवाजाला म्हणती. मग तुमचं आयुष्य सुखानं जर जगायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनाचे सूत्र शिकावे लागतील. महाराज म्हणतात, जोपर्यंत हे हात आहेत पाय आहेत तोपर्यंत आम्ही तीर्थयात्रेला जात नाही. कशामुळे जात नाही? संसारातलं सुधरत नाही, इकडून तिकडून लग्न झालं, चला की तीर्थयात्रेला, आता काय टेन्शन नाही हो. काय माहितीये का, मुलगा राहिला लग्नाचा, मुलाचं लग्न होतं, मुलाचं लग्न झालं की म्हणतो आता चला की, नाही हो, सून नवीन आहे घरामध्ये, तिला काही कळत नाही, म्हणजे नेमकीच म्हैस घेतली बघा दुधाची, आणि सून आमची दूधच पेती, मग त्याच्यामुळं मला यावंच वाटत नाही बघा दिंडीला. मग मी पुढच्या वर्षी येते म्हैस आटल्यानंतर, पुढच्या वर्षी म्हैस आटती, सुनाची डिलिव्हरी झाली, लहान लेकरू आहे म्हणून येईना झाली, पुढच्या वर्षी येते बघा. त्याच्या पुढच्या वर्षी यायला येते, मुलगी डिलिव्हरीला येते, मुलगी डिलिव्हरीला आली की म्हणते आता येणारच होते बघा, आता काय करावं, हे लेकरच मला सुधरू देणार. मग तोपर्यंत तिचे हातपाय गळतात आणि खाली बसते, काठी टेकून चालता येत नाही. गावात कुठं सप्ताह चालू आहे आणि त्या सप्त्यामध्ये कीर्तन आहे म्हण, मला ऐकायला जायचंय. पोरं म्हणतात बस इथं उग गुणानं हाय ते टंगडी मोडून घेशील, हाय की नाही? कशामुळं? कारण जोपर्यंत तुमचे हातपाय चालतात तोपर्यंत तुम्ही काही करत. जव हे सकळ सिद्ध हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. हे जव हे सकळ सिद्ध हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव हे सकळ सिद्ध आहे, सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, हात चालावया पाय. जव हे सकळ सिद्ध हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. आपण जातच नाही, आपण ते चुकवतो. कशामुळं? पैसे खर्चतात, घरी सून असते, त्याच्यामुळे आपला जीवच निघत नाही, कारण चित्त संसारामध्ये असतं, इकडे परमार्थामध्ये लागत नाही. म्हणून महाराज म्हणले, तुमच्या जीवनाचा तुम्हाला उद्धारच जर करायचा असेल तर तुम्हाला परमार्थाकडे थोडस यावं लागणार, नाहीतर देर हरीन पणगावरी घरी बसल्यावर देव येणार नाही. पर तुम्हाला सांगते, कीर्तन झाल्यानंतर एका गावामध्ये, आपल्या गावात नाही पण दुसऱ्या गावामध्ये महाराज होता, त्या महाराजांनी कीर्तन सांगितलं आणि सांगल्यानंतर चार समोर अशी मित्रमंडळी बसलेली होती. त्या मित्रांनी ते कीर्तन मनपूर्वक ऐकल्यानंतर त्यांनी असा विचार केला की रात्री महाराजांनी कीर्तनात सांगितले, गंध लावावा, माळ घालावी, एकादशीचं व्रत करावं, मारुतीरायांना पाणी घालावं, हे एवढे सूत्र सांगितले, तेवढं आपण नियमाने आपण त्याचं श्रवण करू म्हणले. चालतंय. चौघांनी विचार केला आणि त्या चौघांनी आपसामध्ये वाटून घेतलं. महाराज काय म्हणले, मी माळ घालतो, तुम्ही गंध लावा आणि तुम्ही एकादश करा, आणि तिसरा जो होता चौथा त्याला म्हणले तुम्ही मारुतीरायांना पाणी घाला. आणि त्यांनी असा विचार केला
आता जे गंध लावणारा होता तो होता कुंभाराचा, आणि जे गंध पाहणारा होता एकादश करणारा तो होता आपला शेतकरी. मग त्याने असा विचार केला चौघांनी. एका दिवशी जे एकादश करणारा होता त्याच्या पुतणीचं लग्न आलं. त्या दिवशी म्हणाले ह्या जिलेबी घ्या, जिलेबी घ्या, जिलेबी बुंदी बासुंदी सर्व जेवणामध्ये होतं. ते म्हणला घ्यायचं होतं पण काय ना आज एकादश आहे, आज एकादश ना, घ्यायचं होतं पण आज एकादश ना. आता त्याचं सगळं चित्त कुठं होतं? बुंदीकडं. म्हणायचं आज एकादश ना, म्हणजे चित्तातून नाही पण करायचं म्हणून केलं. जो मारुती यांना पाणी घालणारा होता तोही एका दिवशी पाय घसरून पडला मारुती मंदिरावर जाता जाता. हा काही देव असतो का म्हणली. देवाला पाणी घालत असताना सुद्धा पडावं, पाणी घालणं सोडून दिलं महाराज. त्याचे नियम सोडून दिला त्यांनी. दुसरा होता त्यांनी एकादश सोडून दिली. आता राहिली दोघ जण. एकाने गंध बघायचा माळ घातलेली आणि एकाने गंध लावायचा. आता जे कुंभार होता त्यांनी गंध लावायचा आणि शेतकरी होता त्यांनी गंध बघायचा. आता यांनी असा विचार केला की आपण दोघं तरी नियम चालू. यांनी बरेच दिवस नियम चालवला. नियम चालवत 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 बरेच दिवस झाले. आणि दिवस झाल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, एका दिवशी कुंभार दादा असणारा सकाळी स्नान केलं, गंध लावला आणि गाडवं घेऊन आपलं कुठे गेला, माती खोदण्यासाठी. डोंगरावरती माती खोदण्यासाठी गेला. आणि ती माती खोदत असताना त्याच्या घरी तो शेतकरी आला. त्यांनी म्हणले वहिनी दादा आहेत का घरी? तेव्हा ती म्हणाली हो, पण आताच गेलेत माती खोदण्यासाठी. कुठं? डोंगरावरती. बरं, आता हा असणारा यांना नाही, आता म्हणजे यांना माहित होतं ना जर गंध नाही बघला तर आपल्याला जेवायला भेटणार नाही आणि जेवण आपण करणार नाही, कारण तो नित्य नियम करणारी दोघच होते. मग यांनी काय केलं, तो माती खोदण्यासाठी जो कुंभार गेलेला होता डोंगरावरती त्याच्या पाठीमागे गेला. गेल्याच्या नंतर त्यांनी त्या कुंभाराला पाहिलं, माती खोदत आहे आणि त्या कुंभाराला पाहिलं. पाहिल्यानंतर हा म्हणला दिसला रे, दिसलं. ते कुंभार माती खोदत असताना त्याला सोन्याचा घडा सापडला. महाराज काय सापडला? सोन्याचा घडा. सोन्याचा घडा त्या मातीमधून सापडला आणि ह्या शेतकऱ्याने त्या कुंभाराला पाहिलं, दिसला रे असं म्हणला. हे म्हणला लय मोठ्यानं म्हणू नको, ह्यातलं तुला बी अर्ध देतो. आता यांना काय पाहिजे होतं? गंध पाहायचा होता. यांना काय सोन्याचा घडा पाहायचा होता का? नाही, पण गंध पाहायचा होता म्हणून तो म्हणला दिसलं. ते म्हणलं यातलंही तुला अर्ध देतो पण कुणाला सांगू नको. साधी जर भक्ती केली, निस्ता नेम केला परमार्थातला तर सोन्याचा घडा सापडतो. पण अख्खं आयुष्य जर परमार्थ केला तर काय सापडलं? अभंगाच्या दुसऱ्याच्या संत दर्शनी संत दर्शनी हा लाभ
पद्मनाभ जोडला संताच्या संगतीमध्ये राहिल्यामुळं सोन्याचा घडा सापडतं. जीवनाचं सोनं व्हायला काही वेळ लागत नाही, पण ते करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आता तुम्ही म्हणताल कुंभार होता पण त्याने सुद्धा परमार्थ केला महाराज. आता कुंभाराची गाढवं फार हुशार असतात, है की नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस महाराज असणारे लढाईला जायचे, लढाईला जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांना गाढवं सोबत न्यायचे बरं का. तुम्ही म्हणताल आता घोड्यांचं काम असतं, पण गाढवायचं काय काम आहे की नाही. लढाईला जात असताना घोड्यांचं काम असतं, गाढवायचं काय काम आहे. पण गाढव हे पाणी छानण्याचं काम करतात, है की नाही. आताही बघा तुम्ही कुंभार जर तुमच्या इथं नसतील पण गाढव तर असतील ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ते गाढव पाणी शोधण्याचं काम करत होते. पाणी स्वच्छ असेल तर प्यायचं, पाणी जर घाण असेल तर गाढव आताही पियत नाही. पण आमचे गाढव एवढे गेलेले आहेत की बुठाडात टाकू टाकू पितात. आताही बघा तुम्ही कुंभाराचं गाढव गढूळ पाणी दिसलं तर पितच नाही, पण आमचे पेताडे एवढे गेलेले आहेत की काही जर नाही भेटलं तर बुटात टाकून पितात, आणि नाहीच काही भेटलं तर पानानं सुद्धा पितात. आम्ही पाहिलाय तो प्रसंग जात असताना रोडानी. बरंच आहे पाहायला भेटतं बरं काय, बरंच पाहायला भेटत असतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ते पाणी शोधण्याचं काम करत होते. आता आपली जयंती पण जवळ आलेली आहे. येईल ते 19 फेब्रुवारीला आपल्या जगाच्या मालकाची जयंती आहे असं म्हणलं तरी अडचण नाही. महाराष्ट्राच्याच नाही, जगाच्या मालकाची म्हणलं तरी अडचण नाही. ज्यांच्या शिखरावरती कळस, डोक्या अंगणामध्ये तुळस आणि डोक्यावरती हा पदर आहे ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत. नाही तर आज हा सप्ताह झाला नसता. कारण सप्ताह हे कुठं होत होता काही माहित नाही. एक छत्रपती शिवबाना होता तो सबकी सुनता हो जाती. कारण हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळावरती घाम फुटला, मराठ्यांच्या निघाल्या नंग्या तलवारी, मोघल पळती माघारी. शिवबा अजून तुम्ही 5 वर्ष जर जगला असता तर मोगलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता, असं शिवाजी महाराजांचं वाक्य आहे. आता तुम्ही आम्ही किती पद्धत येईल त्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जरूर साजरी करा. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. हो माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, राजाची जयंती आली, राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. अशी चमचम चमकत होती त्याच तलवारीची बाजी, नाव ऐकून छत्रपती वाटी सैताना लागली. कमीने काव्याने मावळे छायाने किमिया न्यारी केली, कमीने काव्याने मावळे छायाने किमिया न्यारी केली. माझ्या राजाची माझ्या राजाची माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, रायाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. आली 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 आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. एक मराठा, एक मराठा. येईल त्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जरूर साजरी करा. थोडं शांतपूर्वक ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जरूर साजरी करा, पण करत असताना माझ्या सर्व भावांना अशी विनंती आहे की आपण कुणीही मद्यपान करू नाही. कारण आपल्या राजांची शिकवण नाहीये ती. टाळ मर्दंगाच्या गजरावर जरी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढत असाल, सर्व माता भगिनींना सुद्धा विनंती आहे की या मिरवणुकीमध्ये सर्वांनी सामील व्हा, है की नाही. आपण सप्त्यामध्ये होत असतो, कलश घेतो डोक्यावरती, ज्ञानेश्वरी वाचणारे ज्ञानेश्वरी घेतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये आपण महिला निघत नाही. काहून? कारण लाज वाटते, आम्हालाही लाज वाटते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये फिरायला आम्हाला लई लाज वाटते. आमचे ते नको म्हणतात. तुम्ही का नको म्हणत नाही त्यांना? जेव्हा ते ढोसून येतात ना तेव्हा तुम्ही सुद्धा म्हणायचं अजिबात जायचं नाही. खबरदार जर तुम्ही गेलात असं पिऊन तर माझ्यासारखी वाईट नाही असं तुम्ही पण बजावायचं. जायचं असेल ना तर नीट जायचं, सरळ जायचं आणि सरळ घरी यायचं. पण पिऊन अजिबात जायचं नाही, कारण ते आपल्या राजांची शिकवण नाही. परस्त्री माते समान ज्यांनी जाणली तो छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा होता. निस्ता जाणता म्हणजे काय माहितीये का? ज्यांना सर्वांची जाण आहे त्याला जाणता म्हणतात, है की नाही? मरल पण माग सरणार नाही त्याला मराठा म्हणायचं. पण या सर्वांची जाण ठेवणारा तो जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी सर्वांची जाण ठेवली. अच्छा काही तुम्ही म्हणता ना असं कसं काय? आम्हाला पण जाण आहे. आम्ही उद्या डीजे लावणार आणि डीजे मध्ये वन्स मोर डीजे यांचं यांनाच भान नसते. वन्स मोर डबल लाव. पण मला एक म्हणायचंय, वन्स मोर म्हणण्यापेक्षा ना छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात महाराज तुम्ही जन्माला या, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. तुम्ही काय करता? डोसून फिरता? तुम्ही काय करता? तुम्ही नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत की नाही? याने आपला अख्खा महाराष्ट्र असणारा बर्बाद होत चाललेला आहे. व्यसनाच्या अधीन जात आहे. मी कीर्तन कमी करीन पण मी सांगेल जास्त सर्वांना, कारण कीर्तनामधून तुम्ही जे परमार्थाचं ज्ञान घेता त्याच्यापेक्षा तुम्हाला प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे. हा आपला महाराष्ट्र असणारा संताची भूमी आहे आणि या संताच्या भूमीमध्ये आपला धर्म असणारा लपत चाललेला आहे कुठेतरी. या धर्माचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण मला सर्व माझ्या बांधवांना विनंती करायची आहे की आपण येईल त्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर सर्वांनी शपथ घ्या की याच्या पुढे आम्ही दारू पिणारच नाही. ऐकू नाही आलं का सगळ्यांना? म्हणजे ज्यांना ज्यांना ऐकू आलं त्यांनी टाळ्या वाजवल्या, बाकीच्यांना नाही ऐकायला आलं त्यांनी नाही. म्हणजे बाकीच्यांना शपथ घ्यायचीच नाही का? घ्यायची ना? घ्यावंच लागणार आहे, कारण ते आपलं आद्य कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज जरी गेले असतील तरी त्यांचे जे वंशज आहेत ते आपण आहेत सर्वजण, आणि तो त्यांचा वारसा चालवणं आपलं काम आहे. विठ्ठल विठ्ठल पंढरपूरची वारी करत असताना वारीमध्ये चालता चालता दमून ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज बसले विसाव्यासाठी. आणि विसाव्यासाठी बसत असताना भगवान परमात्म्याला विचारलं, भगवंता या वर्षी वारीला असणारे सर्व संत आले पण माझा सावत्या महाराज काही कुठे दिसत नाही. मी त्याची खूप आतुरतेने वाट बघत होतो. कोण म्हणतात? पांडुरंग परमात्मा. कोणाला? नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजाला म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवा आम्ही इथं गेल्या महिन्यापासून चालत आलोय, गेल्या महिन्यापासून आम्ही भजन करतोय, वारी केली 1 महिना झालं आणि तुम्ही म्हणताय की सावता महाराज आला नाही, म्हणजे आम्ही आलो याचं प्रेम नाही का देवा तुम्हाला? आणि सावत्यासाठी तुम्ही असं म्हणताय. तेव्हा देव म्हणले नाही, त्याच्यात तुमच्यासाठी तर प्रेम आहेच, पण माझा सावता असणारा खूप जीवाचा लाडका आहे माझा, तो दिसत नाही ना मला, त्याच्यामुळे मला थोडस दुःख वाटलं. म्हणले मग आता ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं की माझे इतका म्हणजे देवाचा भक्त असणारा कोण असेल दुसरा? ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना वाटलं मी जेवढी भक्ती करतो भगवान परमात्मा फक्त माझ्या सोबत राहतो, माझ्या सानिध्यामध्ये राहतो, इतर तर दुसरी कोणीही संत सोबत राहत नाही. नामदेव महाराजांना असं वाटलं. मग नामदेव महाराज आणि ते दोघांमध्ये विचार चालू झाले. थोडस गोंधळले. म्हणले काय झालं? आपण म्हणले संत सावत्या महाराजांची परीक्षा घ्यायला पाहिजे. देवाला एवढा प्रिय असणारा त्यांची परीक्षा घ्यायला अडचण नाही, हे की नाही? माणसाला प्रिय असणाराची आपण परीक्षा घेत असतो, घेतो की नाही? सर्वांचं लक्ष आहे ना इकडं? सगळे ऐकताय ना? झोपली तर नाही ना? हा म्हणजे मग बरं झालं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देवाला जो एवढा प्रिय आहे त्याची परीक्षा घ्यायला अडचण नाही. संसारामध्ये आपल्याला माणूस जर प्रिय असेल तरी आपण त्याची परीक्षा घेतो. हा खरा आहे का खोटा आहे आपण बघू त्याची परीक्षा घेऊन. पण देव सुद्धा म्हणतात की देवाला प्रिय असणारी संतांची परीक्षा घ्यायला अडचण नाही. संत सावत्या महाराजांच्या मळ्यामध्ये जायला सुरुवात केली आणि जात असताना नामदेव महाराज पुढे, ज्ञानेश्वर महाराज पाठीमाग. देवानी एका साधारण मनुष्याचं रूप धारण केलं भगवंतानी आणि सावत्या महाराजांच्या मळ्यामध्ये गेले आणि सावत्या महाराजांना म्हणतात, महाराज
माझ्या पाठीमागे पंढरपुरापासून 2 चोर लागलेत, मला कुठेतरी लपण्यासाठी जागा द्या. आता सावता महाराज म्हणतात, का बरं तुम्हाला लपण्याची काय गरज आहे? इकडे विहीर आहे, इकडे ऊस आहे, इकडे केळी आहे, तुम्ही कुठे पण लपू शकता, पण मी तुम्हाला कुठं लपू? म्हणले महाराज हे चोर त्यातले नाहीत. हे कसले? एक नाम आहे आणि दुसरं ज्ञान आहे. ज्ञान दाखवतं आणि नाम आखडतं. नाम म्हणजे प्रेम आहे आणि ज्ञान हे सर्वांना प्राप्त आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज हे 2 चोर होते. कुणाच्या पाठीमागे लागले? भगवंताच्या पाठीमागे लागले. आणि भगवान परमात्मा काकुळत्या येऊन संत सावत्या महाराजांना म्हणतात, मला कुठेतरी लपवा. तेव्हा सावत्या महाराजांना असं वाटलं की हा चोर साधारण नाही, हा ह्याला लपवण्यासाठी आपल्याला कुठेतरी विशेष जागा पाहिजे. आणि ती जागा कुठं? हृदयाच्या ठिकाणी. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, हे साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. सावता सागर प्रेमाचे आगर, 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 सावता सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, ज्याने त्रिलोक्याचा दाता असणारा हृदयाच्या ठिकाणी साठवला. साठविला दाता त्रिलोक्याचा. त्या भगवान परमात्म्याला ते कुठे इतर कुठेही न लपण्यासारखी जागा आहे, पण माझ्या हृदयामध्ये असणारं योग्य स्थान आहे, त्या ठिकाणी भगवंताला ठेवायचं. कटीचे कृपे सत्वरी काढिले, हृदय फाडिले त्याची वेळा. हृदयाच्या ठिकाणी भगवान परमात्म्याला ठेवलं आणि साठविला दाता, त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला साठवलं. आणि साठवल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात, संपुष्ट हृदय पेटी, 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 संपुष्ट हृदय पेटी.
भगवंताला हृदयामध्ये साठवलं आणि साठवल्याच्या नंतर त्याची सरली वेरझार झाला सफळ व्यापार. व्यापार म्हणजे संसार असणारा तुम्हाचा संसार भगवंताला एकदा हृदयामध्ये साठवलं की मग त्याची चिंता राहत नाही. ती चिंता वारल्या जाते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या भगवंताला मी हृदयाच्या ठिकाणी साठवलं आणि अडवलं. कुणाला एका भावाला चोराने अडवलं, 2-4 चोरांनी मिळून त्याला मारलं. मारल्याच्या नंतर तो धरणीवरती पडला आणि तिथून डायरेक्ट रडत रडत कुठं आला, घरी आला. वडिलाकडे म्हणला बाबा माझं आणि चोराचं भांडण झालं आणि चोरांनी मला मारलं. म्हणले मग तुझे बाकीचे भाऊ कुठं गेले? म्हणले भांडणं केले आणि ते दुसरीकडे निघून गेले, मी एकटाच पडलो म्हणून मला चोरांनी मारलं. तुम्ही विचार करा, ते 4 जण एका ठिकाणी असते तर एकट्याला मारला असतं का? नाही. तसा आपला समाज एकत्र राहायला पाहिजे. तेव्हा आपल्याला कुठल्याही चोराला भ्यायची गरज, कुठलाही चोर असू द्या तो, मग कुठलाही. तुम्हाला सर्वांना कळाला असं ग्राहीत धरते. विठ्ठल विठ्ठल आज तुम्हा सर्वांच्या कृपा आशीर्वादांना मला लाभलेलं मिळालेलं भाग्य जे प्राप्त झालं ते मनोज जरांगेच्या नावामधून आम्हाला एक महात्मा भेटला म्हणलं तरी अडचण नाही, एक देव भेटला म्हणलं तरी अडचण नाही. सर्वांचं भाग्य आज उदयाला आलं. नाहीतर आपला मराठी समाज कुठं होता हेच आपल्याला कळत नव्हतं. गावात राहायचा पण त्याला नेमकं माहितच नव्हतं आम्ही मराठी येतो म्हणून. बरोबर, सर्वांची परिस्थिती राग आला तरी येऊ द्या, काय अडचण नाही. मी तोंडावर बोलणारा माणूस आहे. कारण मराठी समाज गावात होता पण त्यांना काही एक म्हणे, कारण एकानं एकाचे पाय ओढायचे है की नाही. वाड्यामध्ये भांडणं व्हायचे, उभं टाकलं सरपंचकीला भांडणं व्हायचे, एकाने इकून ओढायचं आणि एकाने इकून ओढायचं, आपसातच भांडणं करायचे. बरोबर आहे ना. 2 मांजरं असतात, एक असं दह्याचं मडकं, त्या दोघांना सापडल्यानंतर ह्या दोघांचं भांडण. आता ह्याला वाटायचं मला भेटावं, त्याला वाटायचं मला भेटावं. दोघांनी दोन्हीकडून ओढायला सुरुवात केली, तिसराच बोका आला आणि खाऊन गेला. तसं आपलं काम झालेलं आहे मराठी समाजाचं. आपण एकमेकाचे पाय धरून ओढतो, तिसरंच कोणीतरी येतं खाऊन घेतं. तसं मग हे इकडलं पडतं तिकडलं पडतं, अपक्ष निवडून येतं. इटलं म्हणून महाराज म्हणतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडला. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू, संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडला. तुका मने होता ठेवा, आपल्या सर्वांची पुण्याई होती म्हणून त्या पुण्याईनं आपल्याला काहीतरी प्राप्त झालं आणि त्या प्राप्त झालेला ठेवा जो आहे तो आपण कायम सर्वांनी जपून ठेवला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात तुका मने होता ठेवा, तो या भावा सापडला. संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडला. ठोबा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुका मने होता ठेवा, तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. या ठिकाणी 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली आणि या ठिकाणी 6व्या दिवसाच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा होता. या अभंगाचा भावार्थ असाच आहे असं काही नाही. अभंग एक जरी असेल तर त्याचे अर्थ अनेक निघू शकतात. माझ्या बुद्धीप्रमाणे माझे गुरुवर्य शरद काका आंबेकर त्यांच्या या ठिकाणी त्यांनी जी मला बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे मी हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. काही चुकला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष, याच्यामधील काही चांगला असेल ते माझ्या गुरुवर्यांचे शब्द आहेत, ते तुम्ही सर्वांनी अलगत झेलून घ्यावे. जे काही वाईट असतील ते माझे मला परत करावे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंवा लेकरू जरी लहान असेल
लहान लेकरू असेल ना ते जरी बोलत असेल, ते बोबडं जरी बोलत तरी ते आईला खूप आवडतं. तशी या ठिकाणी व्याख्या आहे. आणि मी जरी बोबडी बोलत असेल आणि चांगली बोलत असेल तरी ही संताची आहे की नाही, मी लेक आहे संताची. म्हणून तुमच्या सर्वांची कृपा माझ्यावरती झाली म्हणून या ठिकाणी मी हे कीर्तन सेवा करण्याचा मी प्रयत्न केला. जर कोणाला 3 मुली असतील तर दुसरी म्हणून माफ करा, कोणाला 2 असतील तर तिसरी म्हणून माफ करा, कोणाला 1 असेल तर दुसरी म्हणून माफ करा, आणि कोणाला नसेल तर मला वटी द्या. चालेल ना? हा, या ठिकाणी तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या ठिकाणी शेवीला पूर्ण इराम देऊ. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, मारुतरायांच्या चरणी आणि सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणी या ठिकाणी शेवीला पूर्ण इराम. कारण नामदेव महाराज म्हणतात, नामा मने कमळापती हेच देवी पुढत पुढती. मला ऐशीच संत सज्जनांची आणि तुम्हा सर्व संत मायबापांची सेवा घडत राहो या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी विनंती करते आणि शेवीला पूर्ण इराम.